नमस्कार. विशेष असा हा व्हिडिओ आहे. वर न ढकलता पूर्णपणे बघायचा, ऐकायचा. पटलं तरच मला कमेंटमध्ये सांगायचं की तुमचे विचार आवडलेत मावशी. कडू आहे पण सत्य आहे. मी एक प्रश्न विचारते. प्रत्येक मुलगी लग्न होऊन सासरघरी येते. 4-6 महिने बऱ्यापैकी राहते ती, नाही असं नाही. मग एक 6 महिन्याच्या नंतर चालू होतं, मला करमत नाही, मला मन लागत नाही, ती माणसं अशी, ती तशी, तिथं बोलाय कोणी नाही, तिथं मैत्रिणी नाही, ती अमकं नाही तमकं नाही, काही कारणं सांगायची आणि माहेराला जायचं. मग माहेर घरी तरी अशा मैत्रिणी किती, गाव गोळा करून मग बसते का घरामध्ये? तिथं कसं करमातं, तिथं कसं मन लागतं, तिथं कशी हसून खेळून राहते, तिथं कशी हिंडाय फिराय जाती, तिथं कशी गप्पा गोष्टी करती, तिच्या आईसंग कसं तिचं सूत जुळातं. मग ह्याच गोष्टी त्या मुलीने सासर घरी जर केल्या ना, ज्या माहेरी करते त्या, तर दोन्ही कुटुंब आवात राहतील, भांडणं होणार नाही, तक्रारी होणार नाही आणि सासर सोडून सारखी मुलगी माहेर घरी जाणार नाही. बरं, आईचाही किती लाड. मुलगी लय झालं, 1 रात ठेवा, 2 रात ठेवा, 3ऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याकडे तिला पाठवून द्यावा. पण आई फार लाड करते. 24 तास मुलगी जवळच पाहिजे. तर अशा आईने त्या मुलीचं लग्न करू नये. मुलगी जर डोळ्यासमोर पाहिजे आणि 24 तास पाहिजे, तिचं सासर कुटुंब, तिचा नवरा, तिचा संसार सोडून मुलगी जर जवळच लागत असेल, तर त्या मुलीचं लग्नच करायचं नाही. मुलगी जवळच ठेवायची कायमस्वरूपी. नाहीतर मग असा रस्त्यावरला जावाई बघायचा, रस्त्यावरला हिंडफिरा जावाई बघायचा. त्याला मागं पुढं कुणीच नाही, त्याचा कुळच माहिती नाही तुम्हाला. त्याला आई आहे का, बाप आहे का, तो कुणाच्या कुळाचा, कुणाच्या धर्माचा, तो काय करतो, त्याला घरदार हे असलं काहीच नसणारा जावाई बघायचा आणि मग त्या लेकीसाठी त्या जावायला जवळ ठेवायचा. पण आई वडिलातला, कुटुंबातला मुलीसाठी जर तुम्ही म्हणत असन सासरवाडीत येऊन राहा, इथंच राहा, तर हे चुकीचं आहे. मग तिथं राहण्यामागचं कारण की तुम्हाला मुलगा नाही आहे, एकच मुलगी आहे, प्रॉपर्टी आहे, तुम्ही वयस्कर आहे, तुम्हाला सांभाळाय कोणी नाही, मग त्याला घर जावाई करून घे. पण चालू कुटुंबातला, चालू शहरावला, आई वडिलातला मुलगा तुम्ही